नमस्कार मित्रांनो, जमिनी हकीकत चॅनलवर आपले स्वागत आहे। असेच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे असेच हाल होत आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये असेच शिक्षकांचे असेच कामं चालू आहे। शिक्षकांचे झाले किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शाळीय कमिटी असते त्यांचे काही दुर्लक्ष असल्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। आपण ध्यान जर केंद्रित केले तर आपण जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची हाल बघा आणि प्रायव्हेट शाळेमध्ये जे मुलं असतात त्यांचे हाल बघावे विनंती आहे। आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करावे, शेअर करावे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव या ठिकाणी आम्ही 2:35 या ठिकाणी हजर झालो। असंच या पद्धतीने अधूनमधून आम्ही या ठिकाणी पाहणी करत असतो किंवा या ठिकाणी लक्ष देत असतो। तर आज आणि कायमस्वरूपी या ठिकाणी या शाळेवर कमीत कमी 2-3 शिक्षक कायमस्वरूपी सकाळी हजेरी लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे घरी जातात आणि ते कशासाठी तर झोपण्यासाठी। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक अशा पद्धतीचे जर विद्यार्थ्यांसोबत खेळ करत असेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं किती मोठं नुकसान होतंय हे जणू काही आपल्या या तालुक्याला जिल्ह्याला कुठेतरी वाईट दिशेला नेण्याचं काम शिक्षक मंडळी करत आहेत। या निमित्ताने मी हे सांगित आहे की आपल्या कन्नड तालुक्याचे शिक्षणाधिकारी बीओ मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या एपीओ यांनी फोन उचलला, बीडीओ यांना फोन केला, ते मीटिंग मध्ये आहे असं सांगत आहे। जिल्हा शिक्षणाधिकारी या सुद्धा बाहेर आहे असं सांगत आहे। मित्रांनो, या तालुक्यानं या जिल्ह्यानं कोणाकडे म्हणजे आपल्या भावना मांडाव्या आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत या शिक्षक लोक कशा पद्धतीने वागतात अशाच पद्धतीने हे जर चालू राहिलं तर या आपल्या तालुक्याचं, राज्याचं, जिल्ह्याचं आणि या गावाचं कसं होईल। म्हणून आपणास विनंती करतोय, अशा पद्धतीचं प्रत्येक गावामध्ये वातावरण जर असेल, शिक्षक हजर राहत नसेल, व्यवस्थित शिकवत नसेल, वारंवार दांड्या मारत असेल तर नक्कीच मला संपर्क करावा। माझा नंबर आहे 9764 36 आणि 1535। म्हणून विनंती करतोय मित्रांनो, कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक शिक्षक आहे परंतु शिक्षक शिकवण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये नाही। म्हणून आपणास विनंती करतोय, गावकऱ्यांनी प्रत्येक शाळेवर जाऊन प्रत्येक शाळेच्या शिक्षकांना विनंती करा की अशा पद्धतीने तुम्ही वागू नका आणि जर ते वागलेच तर यापुढे त्यांना कोणतीही माफी नका करू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांच्या तक्रारी करा आणि नक्कीच यामधून आपण न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपणास मी या माध्यमाद्वारे विनंती करतोय शिक्षकांना, यापुढे आपण अशा पद्धतीने वागू नका, अन्यथा तुम्हाला या रोषाला सामोरं जावं लागेल हीच विनंती करतोय आणि थांबतोय। धन्यवाद।